आपण कॅम्पला जाताना काय धमाल केली असते ग बस मध्ये. गाणी, गप्पा, गोष्टी, भूताच्या गोष्टी, खूप मजा आली असते ना ग. अरे अभि, तू भूताच्या गोष्टी सांगितल्यास ना, सगळी मिळून हसायला लागल्या. ए फक्त का अभिरच सांगू शकतो गोष्ट? अरे आप बाबूला पण सॉलिड गोष्ट सांगू शकतो. ऐकायचे का? ऐकायचे का? नको. ओवी, त्या भूताच्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात म्हणतो मी. आज मी तुमच्या दोघांना एक सॉलिड आणि वेगळी गोष्ट सांगणार असतो. एका राजाची आणि एका राणीची. तर ऐका. एक सुंदर महल असतो आणि त्या महलामध्ये एक राजा आणि एक राणी एकत्र राहत असतात. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत असतात बघ. पण एके दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये एक चेटकीन येते. जादूटोणा करून त्या दोघांचं खूप मोठं भांडण लावून देते. हे बघितलंस ना तू? तुझा हट्ट होता ना हिच्याशी लग्न करायचा, बघितलंस? हा तुझा हट्ट आपल्या घराला कसा भवला ते बघितलंस ना? आणि मग राणी राजावर रुसून कुठेतरी दूर निघून जाते. मग पुढे काय झालं? राणी महल सोडून गेल्यानंतर कुठेतरी दूर निघून गेली असेल ना. आश्रम किंवा गुरुकुल सारख्या ठिकाणी जाऊन राहू लागली असेल ना. बरोबर बोलली असतील तर गोवी तू. महाल सोडून गेल्यानंतर ती राणी लहान मुलांना गाणं शिकवू लागली. पण राजाला आणि राणीला एकमेकांची फार आठवण येत असते बघ. तरी पण ते एकत्र यायला तयारच होत नसतात. ते तर लांबच राहिलं. ते साधं एकमेकांशी फोनवर पण बोलत नसतात. अभि, राजा राणीच्या काळात फोन कसा काय आला? गोवी, गोष्ट ऐकताना लॉजिक मध्ये पडायचं नसतं की ग. इमोशन्स. तर ऐक पुढे काय झालं ते. अबीर, काय चाललंय तुझं? दुसरी गोष्ट सांगायला नाहीये का?